पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यास सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये। सर्व यंत्रणांनी मनुष्यबळ लावून ही बांधकामे पूर्णपणे तोडण्यात यावी असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले। अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामे आहेत। त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केलेली आहे। ही सर्व बांधकामे पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपाची असली तरी ती तत्काळ तोडून टाकावीत असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले। हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला, अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झालं पाहिजे। त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची राहील। त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल। त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील। मात्र या कामात कोणतीही हयगय होऊ नये असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आपण कसूर करीत आहोत असे चित्र निर्माण होणे आपल्याला भूषणावह नाही। आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचं पालन आपल्याला करावेच लागेल। न्यायालयाने त्या संदर्भात दिलेल्या आदेशांचं विनाविलंब पालन केले जावे, त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे। या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विनोद पवार यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते। अनधिकृत बांधकामांची बीट डायरीत नोंद झाली की सहाय्यक आयुक्तांनी तेथे स्थळ पाहणी केलीच पाहिजे, तसेच तोडकाम करताना स्वतः उपस्थित राहिलं पाहिजे। अनधिकृत बांधकामात टप्प्याटप्प्याने वास्तव्य सुरू झाले की त्याचे निष्कासन आणखी अवघड होते असंही आयुक्त म्हणालेत। या बैठकीत सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। या पदावर काम करायचं असेल तर सर्व दबाव दूर सारून काम करावं लागेल। अनधिकृत बांधकामांविषयी न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली असून कामाच्या पद्धतीवरतीही टिप्पणी केली आहे। सबब सांगण्याच्या प्रकारावरही न्यायालयाने आक्षेप घेतला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे। शिवसेनेचे सचिव आणि ठाणे नगरीचे माजी महापौर श्री संजय मोरे साहेबांना मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या विकासामध्ये आणि जडणघडणीमध्ये योगदान देणारे माननीय श्री संजयजी मोरे साहेबांना पुनश्च एकदा श्री मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आयोजित भाजपच्या वागळे मंडळ सरचिटणीस शालिनी ताल्ला यांच्या माध्यमातून आधार कार्ड, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र या आदी शिबिरांचं आयोजन करण्यात आले होते। ठाण्यातील किसन नगर नंबर 3 भटवाडी येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। सलग 2 दिवस चालणाऱ्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। या शिबिरात आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती व अपडेट, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र तसेच पोस्ट विभागाची आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स या आदी योजनांचा सहभाग आहे। या शिबिराला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण, निलेश लोहाटे, समीर नार्वेकर,
अनिल डेडिया, रजितराम तिवारी, योगेंद्र दुबे, सनातन लाहा, प्रज्ञा खोलपकर, स्वाती सुहास जराड तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वागळे मंडळ सरचिटणीस शालिनी तल्ला यांच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच प्रत्येक नागरिकाच्या मदतीला धावून जाणारं असं शालिनी तल्ला यांचं नेतृत्व आहे. शालिनी तल्ला यांच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यापुढेही असेच उपक्रम सुरू राहतील अशी ग्वाही शालिनी तल्ला यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर प्रभागातील नागरिकांनी देखील शालिनी तल्ला यांच्या समाजकार्याचे विशेष कौतुक केले. नमस्कार, मी शालिनी मनोज तल्ला, वागळे मंडळ सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आयोजित आधार कार्ड, आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी आणि जे आहे आपलं आयुष्मान भारत याचं आयोजन ठाणे शहर भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे आयोजित केलं आहे. त्यासाठी भटवाडीतील आणि किसननगरमधील सर्व नागरिकांनी या कॅम्पसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते. कालपासून चालू झालेल्या या शिबिरासाठी आज पण लोकांनी भरपूर गर्दी केली आहे आणि या शिबिरासाठी आलेल्या प्रत्येक जणाचे काम हे चांगल्या प्रकारे झाले आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानते. काल झालेल्या ह्या शिबिरामध्ये आधार कार्डची नोंदणी झाली आहे आम्हाला 70 आणि आयुष्मान भारत त्याची 25 झाली आहे. 2 दिवस झाले आम्ही हे शिबिर राबविले आहे. या आधीही आम्ही अनेक उपक्रम केले आहेत. त्याच्यामध्ये हळदी कुंकू आहे, मेडिकलचे जे कॅम्प आहेत किंवा हे स्वतंत्र दिनाचं आपलं प्रजासत्ताक दिनाचे जे प्रोग्राम आहेत तेही राबविले चांगल्या प्रकारे. गेल्या 4 वर्षापासून मी वागळे मंडळात हे जे उपक्रम राबविले आहेत आणि यापुढेही असेच कार्यक्रम चालू राहतील अशी मी ग्वाही देते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आफ्रिकेच्या मोझांबिक येथील 2 मुलींवर स्कोलिओसिस शस्त्रक्रिया करण्यात आली. आफ्रिकेहून आलेल्या भारतीय वंशाच्या 2 बहिणी मिस नसीमा बानो सेलिमांगी वय वर्ष 15 आणि मिस हवा बीबी सेलिमांगी वय वर्ष 17 असे या 2 बहिणींची नावे आहेत. नसीमा बानो हिच्या खांद्याच्या पाठीत असमानता होती, तर हवा बीबी ही पाठीमध्ये वाकू लागली होती. या दोघींनाही त्यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या विकृतीमुळे त्यांचे पोषण आणि दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत होता.
ही लक्षणे मागील 2 वर्षांपासून वाढत होती. विशेष उपचारासाठी कुटुंबाने ठाणे मुंब्र्यातील GSC हॉस्पिटल याची निवड केली. या मुलींच्या पालकांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना GSC हॉस्पिटलमध्ये आणले होते. तिथे त्यांच्यावर मणक्याचे विशेषज्ञ सर्जन डॉक्टर अमोघ झवर आणि न्यूरोसर्जन डॉक्टर मजहर तुराबी यांनी शस्त्रक्रिया केली आहे. GSC हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपकरणे, आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या शस्त्रक्रियेसाठी करण्यात आलाय. डॉक्टर अमोघ झवर यांनी भारतातील अग्रगण्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांमधून प्रशिक्षण मिळवलंय. जटिल कण्याच्या विकृतीवर उपचार करण्यात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. त्यांच्या व्यापक अनुभवामुळे आणि GSC हॉस्पिटलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या जटिल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. असा आजार तरुण मुलींमध्ये आढळू लागला तर घाबरून न जाता शस्त्रक्रिया करा, असं आवाहन डॉक्टर अमोघ झवर यांनी केलंय. GSC हॉस्पिटल परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध आहे, जेणेकरून जगभरातील रुग्णांना आर्थिक ताण न घेता प्रगत उपचार मिळू शकतील. तज्ञ डॉक्टरांची टीम आणि आधुनिक सुविधा यांच्या मदतीने GSC हॉस्पिटलने रुग्णसेवेत आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे, असं मत GSC हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कटोच यांनी व्यक्त केले. नमस्कार, मी डॉक्टर अमोघ झवर, GSC हॉस्पिटल मुंब्रा येथून. आज आपण स्कोलिओसिस बद्दल बोलणार आहोत. स्कोलिओसिस म्हणजे मणक्याच्या हाडांमध्ये बाक. आणि आपल्याकडे खास 2 यंग मुली आल्या होत्या आफ्रिकेहून, ज्यांना हा स्कोलिओसिसचा आजार होता. बेसिकली स्कोलिओसिसमध्ये दिसण्यापेक्षा जास्त अजून काही त्रास नसतो, पण आपल्या घरात आपल्या पेरेंट्सबद्दल आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा त्रास दिसायला खूप जास्त वाटतो. आणि या 2 मुलींना आपण जे खास आफ्रिकेहून आपल्याकडे आले होते या हॉस्पिटल GSC मुंब्रामध्ये, ह्यांचा बाक आपण यशस्वीरित्या सरळ केलेला आहे आणि आज ते खूप खुश आहेत. त्यांच्या पेरेंट्सना पण तेवढीच चिंता असते जेवढे त्या मुलींना, कारण की ही सर्जरी खूप मोठी असते. 7 ते 8 तासांची सर्जरी असते. पण या हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स असल्यामुळे ही सर्जरी आपण व्यवस्थितरित्या इकडे पाडू शकलो. त्यांचा बाक 70 डिग्रीचा होता आणि एक 13 वर्षाची होती, एक 17 वर्षाची होती, आणि तो आपण यशस्वीरित्या सरळ केलेला आहे. ऑपरेशनच्या इमिजिएटली दुसऱ्या दिवशी त्यांना आपण उभं करून चालवलं आणि हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस त्यांना चालण्या फिरण्याची प्रॅक्टिस देऊन 5व्या दिवशी आपण त्यांना डिस्चार्ज केलं. आज ते परत आपल्या मायदेशी परत आहेत आणि त्यांना ही सर्जरी खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडल्यामुळे सगळेच खुश आहेत. त्यांचे आई वडील आणि आजी आज सगळे त्यांच्यासोबत आहेत. आणि ते जेव्हा परत जातील त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो एकदम शिखरावर असणार आहे. आणि लाईफमध्ये जे काय करतील त्या एक बाक सरळ केल्यामुळे त्यांची आयुष्यात जे काय आहे ते कॉन्फिडन्सने पुढे जातील. आणि मी हॉस्पिटलचे पण खूप आभार मानतो GSC हॉस्पिटल मुंब्रा येथे, की त्यांनी माझ्यावर भरोसा केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेरेंट्सचं आणि त्यांच्या आजीचं, की त्यांनी आमच्यावर कॉन्फिडन्स दाखवलं आणि ह्या सर्जरीसाठी हो बोलले. आणि आज ते दोन्ही मुली खूप खुश आहेत. आणि सोसायटीला मला हेच सांगायचं आहे की युजली हा त्रास यंग मुलींमध्येच होतो आणि यंग मुलींनी हा त्रास लपवून ठेवण्यासारखा नाहीये किंवा ह्या त्रासामुळे काही घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. कोणालाही जर का मणक्यामध्ये बाक असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे काय आहे ते बसून डिस्कस करून त्यांचा आजार समजून घेऊन त्याच्यात काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आणि ते कसे सक्सेसफुलरित्या आपण पार पाडू शकतो ह्याची कल्पना आपण देऊ शकतो. डेफिनेटली सर्वसामान्यांसाठी परवडणारी स्कोलिओसिस हे बघत नाही की म्हणजे हा आजार खूप कॉमन आहे तसं, आणि सगळ्या एज ग्रुप सगळ्या क्लास ग्रुपमध्ये कॉमन आहे आणि हे खूपच अफोर्डेबल सर्जरी आहे. ह्याच्यात खूप लाखो रुपयांचा खर्च येतो असं काही नाही आहे. आणि हॉस्पिटलचे पण भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत आणि भरपूर त्यांचे NGO सर्व्हिसेस आणि नॉर्मल सर्व्हिसेस आहेत ज्याच्यात हे युजली आपण कव्हर करून आरामात पार पाडू शकतो. Good afternoon everybody. Myself Dr. Zubair, unit head of GSC Hospitals. Regarding this case, the 2 बहनें जो मोजाम्बिक ओरिजिन के हैं, they get the referral from GSC Hospital from their relatives
सो जब ये यहाँ पे आए तो हमारे डॉक्टर मजहर तुराबी जो न्यूरोसर्जन है उन्होंने उनको देखा। फिर उनके थ्रू हमने डॉक्टर अमोक जावर का रेफरेंस लिया। उन्होंने पेशेंट्स को देखे, दोनों पेशेंट्स को देखे और इवेलुएट किए, तो उनको स्कोलियोसिस की एक स्पाइन सर्जरी सजेस्ट की गई थी। सो पहले एक जो बड़ी सिस्टर है उनका हमने ऑपरेट किया, सर ने ऑपरेट किया, डॉक्टर अमोक जावर और डॉक्टर तुराबी ने मिलकर उनको ऑपरेट किया है। अराउंड 22 स्क्रूज यूज़ किए उनके जो स्पाइन सर्जरी को सीधा करने के लिए। वो ऑपरेशन सफल होने के बाद हमने दूसरी बहन थी उसका ऑपरेट किया। उसमें अराउंड 16 स्क्रू करके लगे हैं और उसका एक दोनों के जो स्पाइन सर्जरी हुई है बहुत ही अच्छी तरीके से हुई है और अभी दोनों बहुत सेहतमंद है और अपने ओरिजिन में जा सकते हैं। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।